वैचारिक परिवर्तनाची लढाई तुम्ही आणा. आमदार सतेज पाटील. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा आणि संतांची शिकवण असणारा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र वैचारिक मागास होऊ नये याची आपण काळजी घेऊ. आज सन्मानित होणाऱ्या पुरस्कर्त्यांनी समाज प्रबोधनाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी असे मनोगत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केले. ते कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र जागृत नागरी सेवा संस्था याद्वारे आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्त राज्य व राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार 2026 या कार्यक्रमात प्रमुख अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. तुमच्या जिल्ह्यामध्ये एक वैचारिक परिवर्तनाची लाट तुम्ही आणा. एक वैचारिक विचाराची लढाई उद्याच्या भविष्यकाळात लढण्याचं ध्येय आपण या ठिकाणी करावं. सावंत साहेब यावेळी प्रमुख अतिथी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी सर्व राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. आपल्या हस्ते समाजातील जनमानसांचे कल्याणाचे कार्य सुरू राहो आणि येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक विचार समाजात पाजरायला हवे असे मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योग विश्वामध्ये ज्यांनी नाविन्य मिळवलं आहे अशा रंगराव नाना सावंत यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सखाराम जाधव, गोरक्षा संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कांबळे, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ अनिल महामाने, अध्यक्ष निर्मिती विचारमंच संदीप गुरव, राजेंद्र निकम, सचिन खराडे, संगसेन जगतकर तसेच राहुल चव्हाण 2026 मधील जागतिक योगासन स्पर्धेत सिल्वर मेडल विजेता आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलने करण्यात आले. मान्यवर पाहुण्यांचे ग्रंथ, पुष्पगुच्छ, फेटा व बॅच लावून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सुरेश केसरकर यांनी केले. प्रास्ताविकामध्ये दोन्ही संस्थांच्या एकूण कार्याचा आढावा विशद केला तर आभार अनिता काळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय सासने, संभाजी थोरात, भगवान माने, संजय चव्हाण, शिवाजी चौले, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, दिनकर आडसूळ, सुभाष पाटील, संजय गुरव, सर्जेराव हळदकर, विजय आरेकर, स्वप्नील गोरंबेकर आदींनी विशेष सहकार्य केले. सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज ग्रेट महाराष्ट्र चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.